मित्रांनो, मला सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न हाऊ टू जॉईन मर्चंट नेव्ही. जर तुमची 10वी झाली आहे आणि 10वी नंतर जर तुम्हाला मर्चंट नेव्ही जॉईन करायची आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला क्रायटेरिया सांगतो. जर तुमची 10वी झाली असेल आणि तुम्हाला जर 10वीमध्ये 40पेक्षा जास्त मार्क असतील आणि तुमचं वय जर 25पेक्षा कमी असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता मर्चंट नेव्ही जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला GP रेटिंग नावाचा कोर्स करावा लागतो. आता तुमची जर 10वी झाली असेल आणि 10वी नंतर जर तुम्हाला मर्चंट नेव्हीमध्ये डायरेक्ट जॉईन करायचं आहे तर असं डायरेक्ट तुम्हाला मर्चंट नेव्हीच्या शिपवरती येता येत नाही. शिपवरती येण्यासाठी तुम्हाला CDC म्हणून एक बुकलेट असतं. जसं पासपोर्ट असतं तसं CDC असतं, तर ते काढावं लागतं. ते काढण्यासाठी GP रेटिंग कोर्स करावा लागतो. हा GP रेटिंग कोर्स तुम्ही कुठल्याही कॉलेजमधून करू शकता. भरपूर कॉलेज आहेत, 170 कॉलेज आहेत. त्यापैकी तुम्हाला जे तुमच्या जवळ आहे ते कॉलेज सिलेक्ट करू शकता. पण काही कॉलेजमध्ये स्पॉन्सरशिप देत नाहीत. स्पॉन्सरशिप म्हणजे काय, तर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला सगळे कोर्स होतील, तुमचं CDC येईल, पासपोर्ट येईल, सगळे येईल, पण त्यानंतर तुम्हाला शिपमध्ये कोण चढवणार. आणि फ्रेशरला कुठल्याही फील्डमध्ये फ्रेशरला एवढी डिमांड नसते. म्हणून तुम्ही असं कॉलेज सिलेक्ट करायचं जे कॉलेज तुम्हाला डायरेक्ट तुमचे सगळे कोर्स पण करून देईल आणि त्यानंतर तुम्हाला ते शिप पण देतील की तुमची ट्रेनिंग शिपवरची पण कंप्लीट करा आणि त्यानंतर तुम्ही शिपवर ॲज अ क्रू म्हणून जॉईन करा. कुठलं कॉलेज जॉईन करायचं आहे, कुठलं नाही करायचं आहे, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता GP रेटिंगच्या कोर्समध्ये काय असतं, तर हा 6 महिन्याचा कोर्स असतो आणि त्यानंतर त्या कोर्समध्ये तुम्हाला जे पण तुम्हाला डॉक्युमेंट गरजेचे आहेत शिपवरती जाण्यासाठी, जे पण कोर्स गरजेचे आहेत, ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या कोर्समधनं मिळतील. आता मी एका कॉलेजचं पूर्ण डिटेल सांगतो की त्या कॉलेजमध्ये कसं ॲडमिशन घ्यायचं. मी पण तिथूनच केलं होतं, म्हणून मला त्या कॉलेजवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊन तुमचं GP रेटिंगचं पुढचं करिअर करू शकता. दी ग्रेट ईस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅरिटाईम स्टडीज हे टाकायचं आहे. यामध्ये पहिलीच वेबसाईट येईल, दी ग्रेट ईस्टर्न इन्स्टिट्यूट म्हणून. आता यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट पेजवरच तुम्हाला दिसेल. तुमचं नाव इथं टाईप करा, त्यानंतर ईमेल ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर आणि स्टेट महाराष्ट्र, सिटी पण आहे. सिलेक्ट प्रोग्राम पण आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करायचं आहे जनरल पर्पज रेटिंग, इन्क्वायरी ॲज सेल्फ. आणि तुम्ही हे जेव्हा सबमिट करसाल त्यांच्याकडे फॉर्म जाईल हा भरलेला आणि तुम्हाला डायरेक्ट त्यांचे कॉल यायला सुरू होतील. आता जर तुम्हाला तो पॉपअप आला नाही तर कसं जॉईन करायचं ते सांगतो. तर पहिल्या स्क्रीनवरती लेफ्ट हँड साईडला इकडं अप्लाय नाव म्हणून बटन आहे ऑरेंज कलरचं, त्याच्यावर जायचं. त्यामध्ये स्टेप दिलेले आहेत. आता हा जो फॉर्म आहे हा मला तर भरता येणार नाही आहे, कारण मी आता सध्या शिपवरती आहे आणि ते मी ऑलरेडी कोर्स केलेला आहे. त्यामध्ये स्टेप सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा स्टेप टू फॉलो, रजिस्टर करायचं आहे. जे तुम्हाला हे वरी दिसते त्याच्यामध्ये सगळं टाकून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. प्रोग्राम तुम्हाला टाकायचा आहे जनरल पर्पज रेटिंग आणि इन्क्वायरी ॲज सेल्फ, म्हणजे तुम्ही सेल्फ इन्क्वायरी करताय. हा सेम कॅप्चा टाकून ॲग्री करून रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला फॉर्म येईल. फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या डिटेल विचारेल की 10वीमध्ये मार्क्स किती काय, ते सगळे डिटेल फॉलो करायचे आहेत. त्यानंतर फीस आहे, फीस पे करायची आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि टोकन फी हे सगळं होऊन तुम्हाला त्यानंतर ॲडमिशनसाठी तुम्ही रेडी झालात.